हा तर 9 रत्नातला एक रत्न मर्दा हा देऊन चाललोय। मोडका असाल तोडका असाल ह्या सवय ना आनंद बर का। परपंच करायचा काहीतरी दुःख असणार आहे त्याला, दुःखाशिव परपंच नाही। माझ्यासारखा जर असं संन्यासी त्याला काय घेणं देणं मर्दा, तो कायम सुखी ना। तुम्हाला परपंच करून मला सांभाळायचं म्हणजे दुःख होणारच, हे तर खरं आहे का नाही बरोबर। हो या टायमाला हा गिगरे येई हा इच्छल विरुद्ध सरपंचा रूपाने आला होईल मर्दा होय। आता कोणला कुणा हा एकाच सगळ्या एका वाक्यात सगळ्याची उत्तर आहे मर्दा समज। हा किती आहे तुम्ही? हा मग हे सगळे परपंच का संन्यासी म्हणून परपंच करून मला सांभाळायचं म्हणल्यावर निघणं येणारच हा काय। आणि त्याच्यातून तुम्हाला सावरून नेलं म्हणजे मग तुम्ही काय म्हणता देवानी सावर संन्यासी असला रणमाल इनला जंगलात इनला हा त्यांनी साधना केली म्हणजे त्याला काय हा दुःख नाही सुख नाही काय। तुम्हाला सगळ्याचं पाहिजे म्हणजे दुःख येणार, एवढं करून जर मला सांभाळायचं सांभाळा आज तुम्हाला सांगून जातो मर्दा काय। तसं नाही हा तुम्हाला जर कठोडा पाहिजे असं मग अभ्यास कोणला येला कोणी का कोणला हा तर मग मी सांगितलं तुम्हाला तुम्ही परपंच काय परपंच करून देवदेव सांभाळायचं हो काय नाही बाबा पांढरीला काळीला फक्त धूप द्या समजलं।
आणि दुपारच्या टायमाला जेवढे मालक असतील तेवढे असू द्या. देव हा काय येणा पिढा असेल तसा दूर निघला तशी त्याचा भस्म करून देईन मर्दा समोर भाड्यागिरीच्या. हा सगळ्याला रक्त मासाचा कळवळा लागतो बर का. तुम्ही आणून बसवला मर्दा तरी थापणूक केली त्याची खरं आहे का. पण सेवा किती जण करते मला सांग. तसं नाही कोण गणून बसवला तुम्ही तुमचा रक्त मासाचा खरं आहे का. त्याची सेवा कोण कोण करतं बोल. करता का पण तिने आम्हाला काहीतरी उकाट असते रे. जे उकाट असत त्याला अडचण काही मिळणार. एक तर सेवा करा न तर त्याला कुठेतरी रवाना करा. काय करा हो बाबा हा त्याला सांभाळा म्हणजे मला राहिली नाही या गर्दीची सांभाळा तरी चाला पण त्याला सांभाळा. हो हा काहीतरी टोपी उपर घातलं का त्याला काहीतरी करा मारला मग बाल बालक बसून द्या बरं. टोपी लावली द्यावा करा काहीतरी. हॅलो मग आता